नमस्कार. गोवन वार्ता लाईव्हच्या टू द पॉइंट कार्यक्रमात मी किशोर नायकावकर आपलं स्वागत करतो. विधानसभेच्या निवडणुका झाल्या. राज्य सरकारला 100 दिवस पूर्ण झाले. विधानसभा निवडणुकीचा निकाल झाल्यानंतर जे कोणी विजयी होतात तेच कायम चर्चेत राहतात. परंतु पराभूत झालेल्यावर कुणीच लक्ष देत नाही किंवा ते पडद्याआड गेलेले असतात. काही पराभूत उमेदवार पराभूत झाले तरी आपलं काम मात्र सातत्याने सुरू ठेवतात. परंतु त्या कामाची विशेष दखल घेतली जात नाही अशी आतापर्यंतची परिस्थिती आहे. असेच गेल्या विधानसभा निवडणुकीतील पराभूत परंतु आपलं काम सातत्याने सुरू ठेवलेले आमच्याबरोबर आहेत राजन कोरगावकर. सर नमस्कार, तुमचं स्वागत आहे गोवन वार्ता लाईव्हमध्ये. नमस्कार. राजन कोरगावकर यांनी पेडणे मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. सुरुवातीला वोकल फॉर लोकल या संघटनेच्या मार्फत त्यांनी मोठ्या प्रमाणात जागृतीचं काम सुरू केलं. त्याच्यानंतर निवडणुकीच्या सुरुवातीला त्यांना महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाची उमेदवारी मिळाली. या उमेदवारीवरती त्यांनी निवडणूक लढवली. पेडण्याचे भूमिपुत्र अशी म्हणून त्यांची प्रतिमा होती. पेडण्याचे भूमिपुत्र असं म्हणून त्यांनी निवडणूक लढवली होती. परंतु त्यांच्या या प्रयत्नांना यश आलं नाही, ते पराभूत झाले. परंतु जी आश्वासनं किंवा आपण या मतदारसंघासाठी काय करणार या वेगवेगळ्या गोष्टी त्यांनी ज्या मतदारांपर्यंत नेल्या होत्या त्या गोष्टी मात्र ते विसरलेले नाहीत. त्यांचं काम अजूनही सुरू आहे आणि पराभूत होऊनही या मतदारसंघातल्या वेगवेगळ्या प्रश्नांकडे वेगवेगळ्या अडचणींकडे ते लक्ष ठेवून आहेत आणि आपल्या परिस्थितीप्रमाणे ते लोकांपर्यंत जाऊन मदत कार्य सुरूच ठेवलेलं आहे. सर, तुम्ही विधानसभा निवडणुकीत पराभूत झाला. खरं म्हणजे तुम्ही त्यावेळेला भूमिपुत्र, पेडणेचे भूमिपुत्र, पेडण्यात भूमिपुत्रच आमदार हवा अशा पद्धतीची चळवळ सुरू होती. त्याच्यानंतर काही राजकीय घडामोडी घडल्या. एका पक्षाचा उमेदवार दुसऱ्या पक्षात गेला, त्या दुसऱ्या पक्षाचा तो उमेदवार झाला. मग तुम्हाला महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाची उमेदवारी मिळाली. या सगळ्या गोष्टी परिचित आहेत, या सगळ्या गोष्टी सगळ्यांना ठाऊक आहेत. पराभव तुमचा झाला त्याच्यानंतर तुम्हाला काय वाटलं की या लोकांसाठी काम करून काहीच उपयोग नाही, आपण आपला व्यवसाय मडगावात जाऊन आपला व्यवसाय केलेला बरा, की पराभूत होऊनही तुम्ही जे काम सुरू ठेवलं आहे त्याचं नेमकं म्हणजे ह्या कामामागे तुमची नेमकी काय भावना आहे? नमस्कार. पहिल्यांदा तुम्ही एवढा चांगला प्रश्न विचारला की खरंच मला पण काहीतरी वाटतं. एक चांगली गोष्ट माझ्या पेडण्याच्या सगळ्या बांधवांनी केलेली आहे. कारण पहिल्यांदा भूमिपुत्राला 9,500 जर मला मतं दिलीत, तशीच दुसऱ्या भूमिपुत्रांना 2,500 आणि दुसऱ्याला 2,000 म्हणजे साधारण 50% वरती दिलेले आहेत. म्हणजे आपण एवढं म्हणू शकतो की पेडणेकरांनी ह्यावेळी भूमिपुत्रासाठी जास्त वेटेज दिले. निवडून नक्कीच कोणीतरी येणारच, पण प्रश्नच नाही. पण पहिल्यांदा वेटेज जर भूमिपुत्राला दिला तो ह्या पेडणेकरांनी सगळ्यांनी दिला आहे. सुरुवातीला हे माणूस अचानक मोठा होत नाही. सो पेडण्याची ही सुरुवात आहे, जेणेकरून भूमिपुत्रावरती दरवेळी आता लक्ष दिलं जाईल. ह्याच मला समाज, त्याच्यासाठीच मी आलो होतो. मिशन फॉर लोकल हे कार्यच त्याच्यासाठी होतं. सो आणि ह्याच्यात सगळं महत्त्वाचं जास्त झालं की मी आलो, माझा भूमिपुत्र या नात्याने माझ्या गावच्या माझ्या घरच्यासाठीच मी आलेलो. मी ते सोडून जाणं हे शक्यच नाही, कारण मी तिकडे फिरलोय, मला आता सगळं माहिती आहे. मी जर सोडून गेलो तर मी धंद्याला आलो असतो, असं झालं असतं. मला धंदा करायचा नव्हता. मिशन फॉर लोकल हा धंद्यासाठी आलेला नाही. राजकारण करण्याचा इश्यू हा वेगळा असतो, पण मिशन फॉर लोकल हे कार्य करण्यासाठी आपल्या गावातल्या आपल्या भावा बहिणांना ह्यांना एकत्र घेऊन कुठे चांगलं कार्य करावं ह्या दृष्टीने केलेलं आहे. म्हणून मी अजूनही आहे. इलेक्शन झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून माझं ऑफिस चालू आहे आणि अजूनही चालू आहे. आणि आनंदाची गोष्ट आहे, लोक अजूनही ऑफिसमध्ये येतात. आम्ही छोटे छोटे प्रयत्न केलेत जेणेकरून लोकांना बऱ्याचशा गोष्टी, हे मी तुम्हाला सांगेन. आता उदाहरणार्थ, ऑफिस उघडं असल्यानंतरच माणसं येणार. ऑफिस उघडंच नाही आणि मी जर तिकडे नाहीच तर येणार तरी कुठं? 9,500 लोकांनी कुठं जावे? आणि 9,500 म्हणता बाकीची पण एक साधारण 15,000 माणसं आहेत आमच्याकडे, म्हणजे भूमिपुत्रासाठी. ह्या माणसांना कुठेतरी आपला भूमिपुत्र माणूस पाहिजे, म्हणून मी आहे. आणि त्यांच्या सगळ्यांच्या जिव्हाळ्यामध्ये, त्यांच्या प्रेमापोटी मी आहे, राजन म्हणून नाही आहे. तुम्ही निवडणुकीच्या वेळेला पेडणे मतदारसंघातल्या
कानाकोपऱ्यात फिरलात, प्रत्येक वाड्यावड्यावरती तुम्ही गेलात, वेगवेगळ्या लोकांकडे तुमचा संपर्क आला, वेगवेगळे प्रश्न तुम्ही प्रत्यक्ष डोळ्याने बघितले. म्हणजे तुम्ही एवढी वर्ष पेडणेचे भूमिपुत्र होताच, आताही तुम्ही आहात. परंतु जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष त्या ठिकाणी गेलात, वाड्यावाड्यावरती फिरलात, तेव्हा तुम्ही म्हटल्याप्रमाणे तेव्हा कुठं कळलं तुम्हाला की माझ्या पेडण्याची ही अशी परिस्थिती आहे. तुम्ही विजयी झाला असतात तर आमदार म्हणून तुम्ही सरकार दरबारी काहीतरी प्रयत्न करून ते प्रश्न सोडवले असते. आता तुम्ही विजयी झाला नाहीत, त्यामुळे अनेक मर्यादा आहेत तुम्हाला त्या लोकांना मदत करण्याबाबत. एक राजन कोरगावकर किंवा मिशन फॉर लोकल या माध्यमातून तुम्ही या लोकांची कशा पद्धतीनं आता मदत करू शकता आणि त्या लोकांना त्या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी तुम्ही कशा पद्धतीनं काम करणार आहात? खरं म्हणजे आम्ही काम सुरू केलेलं आहे. पहिल्यांदाच आम्ही जिथे जिथे एम्प्लॉयमेंटची गरज होती, जिथे तिथे गरिबी आहे, खरंच त्यांना एम्प्लॉयमेंटची फार गरज होती, त्यांच्यासाठी आम्ही प्रायव्हेट कंपनीमध्ये बऱ्याच, मला वाटतं मी आतापर्यंत 15 ते 20 माणसांना कामाला लावलेले आहेत. हे मी नाही, आम्ही पेडणेकर, आम्ही आमच्या एका भावाला जर मदत करणं हे आमचं कर्तव्य आहे. ते मी पहिल्यापासून सांगितलं होतं आणि मला ते करायचं होतं. मला माहिती आहे राजकारणात येऊन जर आमदार होऊन बऱ्याचशा गोष्टी होऊ शकल्या असतात, पण न निवडता सुद्धा, कारण मी त्यांचा भाऊ आहे, त्यांचा ह्या हिशोबाने मला कर्तव्य आहे, ह्या नात्याने मी सुरुवात केलेलं आहे. आता 15-20 लोकांना मी सांगतो, पणजीत पण माणसं पाठवलेत, वेर्णाला पण माझी माणसं कामाला जातात, म्हापशाला पण जातात. बऱ्याचशा कंपनीमध्ये इंटरॅक्शन झालेलं आहे, ज्या प्रायव्हेट कंपनीज आहेत, आणि तिकडं आता मला डे टू डे रिक्वायरमेंट येते. त्याच्यामुळे माझ्याकडे पण डेटा आलेला आहे पेडण्याच्या बऱ्याच मुलांचा, आणि त्यांना तिकडे पाठवलं जातं. हा एक छोटासा प्रयत्न आहे. जर आता 15-20 जर माणसं आता लागली एक 100 दिवसात, तर नक्कीच 365 मध्ये मला वाटतं 100 माणसं नक्कीच माझी कुठेतरी एम्प्लॉयमेंट होतील. हा एक छोटासा प्रयत्न आहे. आता GMR सारखी गोष्ट आहे. GMR ही जी कंपनी आहे, आमचं पेडण्याचं भूषण, सगळ्यांनी त्यांचं बघायचं दृष्टिकोन असा आहे, GMR म्हणजे सगळे आशेने जगतायत पेडणेकर आमचे. खरं सांगू, पेडणेकर सध्या जगतायत. GMR म्हणजे आम्हाला सगळं मिळणार, सगळं काय स्वप्न काय आहेत, काय काय ते सगळं GMR आपलं पूर्ण करा, ह्या हिशोबाने आहेत. ही खरीच होणार का? कारण जेव्हा जेव्हा इश्यूज होते मला कळलं, पण मागे मी नव्हतो, पण आता मी जेव्हा बघितलं, सुरुवात झाली, एक त्यांची रिक्रुटमेंट ट्रेनिंग होती किंवा ॲडव्हर्टिजमेंट यायची. छोट्याशा एका पेपरमध्ये एवढीशी ॲडव्हर्टिजमेंट, जस्ट मग 4x4च्या ह्याच्यामध्ये, तिथे काही तुम्ही वेबसाईटवरती जा आणि बघा. अरे पण हे माझी ह्या पेपरमध्ये बघणारे पहिल्यांदा पेपरमध्ये पण येत नव्हतं, फक्त त्यांच्या वेबसाईटमध्ये यायचं. वेबसाईटमध्ये येतं की नाही आणि किती जण बघतात हे त्यांना माहीत. मी त्यांना सांगायचा प्रयत्न केला, तुम्ही जे वेबसाईटमध्ये जे देतात ती पेडण्याची माणसं किती बघतात. पहिल्यांदा नेटवर्क आहे का, इंटरनेट आमच्या पेडण्यात अवेलेबल आहे का, ही खरंच सगळ्या माणसामध्ये पोचतात का. त्यांना मी विनवणी केली, ही जी तुम्ही जे वेबसाईटमध्ये देता ते पेपरमध्ये ॲडव्हर्टिजमेंट करा. त्यांच्यानी आमचं ऐकलं आणि पेपरमध्ये ॲडव्हर्टिजमेंट द्यायला सुरुवात केलं. आणि त्यांना मी सांगितलं, तुम्ही ज्यांना वेबसाईटवरती देतात ते 7-8 दिवसाचाच फरक असतो म्हणजे एम्प्लॉयमेंट जनरेशनचा. तुम्ही तिथे मिनिमम 1 महिन्याचा द्या किंवा मिनिमम 15 दिवसाचा. आणि त्यांच्यानी पण ते ऐकलं आणि पेपरमध्ये देऊन त्यांच्यानी 15 दिवसाचा टाईम दिला. आता पेपरमध्ये एवढी छोटी ॲडव्हर्टिजमेंट, म्हणजे पेडण्याची माणसं खरंच पेपर पोचतो काय त्याच्या गावात. पहिल्यांदा तो आमचा गाव खेडोपाडी आहे, तिकडे पेपर पोचत, त्याची वेबसाईट नाही, मग कसं पोचणार. मग आम्ही काय केलं, ते वेबसाईटमध्ये जाऊन प्रत्येक डिटेल्समध्ये आम्ही आमच्या एक लेटर हेडमध्ये क्लिअरली मेन्शन केले, हे ॲडव्हर्टिजमेंट हे पोस्ट आहेत, अमुक पोस्ट आहेत, जेणेकरून सगळे तसे 16 पोस्ट आम्हाला तिकडे मिळाले. ह्याच्यासाठी ट्रेनिंग, ह्याच्यासाठी रिक्वायरमेंट काय, हे सगळं नजरेत आणून दिलं. आणि ही खरी आमची मोठी एक फायदेशीर झालं, कारण ज्याच्यामुळे ना कित्येक तरी मला वाटतं 500-600 लोकांनी आमच्याकडे ती फॉर्म भरली. कारण GMRला मला वाटतं पहिल्यांदा जर जशी माणसं पेडण्याची जर गेली असतील ॲप्लिकेशन, ती आमच्याकडे आम्ही त्यांच्या सगळ्या सुविधा करतो. त्यांचं फॉर्म स्कॅनिंग करून पाठवतो, सिस्टमॅटिक, असं नाही की जस्ट आलं गेलं नाही. कारण थोडी माणसं माझ्याकडे ॲप्लिकेशन दे, मी तुम्हाला सगळं करून देतो असे म्हणणारे माणसं खूप तिकडे आहेत, पण ती खरीच तिकडे पोचतात का नाही. आम्ही शिस्त लावायचे प्रयत्न केला. आम्ही पेडणेकर शिस्तमय हे पण दाखवून द्यायचं आहे. कारण जेव्हा 600-700 लोक जर ॲप्लिकेशन ट्रेनिंगसाठी देतात, ही चांगली का वाईट गोष्ट आहे. आणि छोट्याशा ॲडव्हर्टिजमेंटचा जर आम्ही विस्तार केला नसता तर हे कोणाच्या लक्षात आलं नाही. हे करता करता बऱ्याचशा इंटरॅक्शन त्यांच्याकडे व्हायच्याच, मिटिंग आहे, पण एवढा सपोर्ट नाही. जर सपोर्ट असता तर अजून आमच्या पेडण्याच्या लोकांना फायदा झाला असता. मग ॲडव्हर्टिजमेंट यायला लागले, कुठं व्हायरल, बाबा सेलिब्रिटीमध्ये अशी रिक्रुटमेंट. आम्ही त्यांना विचारलं, अहो हे जे ॲडव्हर्टिजमेंट येतात
हे खरे आहेत का खोटे आहेत? नाही, त्यांना आहे ते सांगायला तयार नाही आहेत. हा मोठा इश्यू आहे. ॲक्च्युली हा मोठा गहन प्रॉब्लेम आमच्या पेडणेकरांना समजायला पाहिजे आणि त्याच्यासाठी पेडणेकर काय करतील हे तुम्हाला थोड्या दिवसांनी कळेलच. तर मला सांगा, सेलेबीचं एक ॲडव्हर्टाईज म्हणजे व्हायरल व्हायला लागली. आम्ही त्यांना विचारलं, बाबा कसं काय याचं, ह्या संदर्भात कसं काय? जेव्हा आम्ही त्यांच्या मॅनेजमेंटशी थोड्याशी बोललो, नाही ते त्यांचं तसंच घ्यावं लागतं, त्यांची रिक्रुटमेंट आहे आमच्यासाठी. हो, पण त्यांची आहे हे कळायला आमच्या पेडण्याच्या लोकांना, मी म्हणत नाही संपूर्ण गोव्याच्या, प्रत्येक पेडण्याच्या माणसाला कळायला काहीतरी तुमचं पाहायचं आहे का नाही पत्रव्यवहार. बाबा हे आम्ही अपॉइंट केली म्हणून किंवा हे आम्ही घेतोय म्हणून तुमच्या ऑफिसमध्ये घेतात याचा अर्थ असं नाही, हे कुठेतरी यायला पाहिजे ना. मग त्यांच्यानी म्हटलं तुम्ही ॲडव्हर्टिजमेंट द्या. नशीब त्यांच्यानी ॲडव्हर्टिजमेंट दिली. ते ॲडव्हर्टिजमेंट पण खालीवरती होतं, म्हणजे कसं एक्सपिरियन्स म्हणा ह्या त्या गोष्टी. आम्ही पण तिकडे बायफर्गेशन करून तसं ते आमचं लेटर हेडवरती व्यवस्थित लिहिलं आणि मला वाटतं संपूर्ण गोव्यात ती ॲडव्हर्टिजमेंट पोचली. 23-24ला इंटरव्ह्यू आहे म्हणून. मला वाटतं कधी GMR कंपनी पण विचार केला नसते एवढी माणसं येतील म्हणून, कारण आमच्याकडनं एक 700-800 जर माणसं गेली असतील पेडण्यातनं आणि बाकीकडे ती मेसेज एवढी व्हायरल झाल्यामुळे आमच्या थ्रू, तर किती मला वाटतं 3,000 लोक काय 6,000 लोक आले. पहिल्या दिवशी 3,000, दुसऱ्या दिवशी 3,000, 6,000 लोक आले. आता वॅकन्सी किती काय हे ॲडव्हर्टाईजमेंट क्लिअरली काही मेन्शन केलं नव्हतं. मला वाईट वाटतं जेव्हा एक ॲडव्हर्टिजमेंट येतात आणि आमचा पेडणेकराचा कसा गैरफायदा घेतात हे मला सांगायचं आहे. त्या ॲडव्हर्टिजमेंटमध्ये ना मेल फिमेल लिहिलं नव्हतं. आमच्या बऱ्याचशा महिला तिकडे गेल्या, नाही मेलसाठी आहे. अरे पण ते मेलसाठी आहेत हे पहिल्यांदा ते ॲडव्हर्टिजमेंट का नाही? म्हणजे तुम्ही आमची एकतरीचं आम्हाला तुम्ही कुठंतरी असं चुकीच्या मार्गाने पाठवता, आमच्या माणसाचा टाइम वेळ खराब करतात. तसंच मला सांगा साहेब, सहज कुठेही प्रायव्हेट कंपनीमध्ये जेव्हा नोकरीला कोणी जातो आणि जेव्हा ॲडव्हर्टिजमेंट येते त्याच्यामध्ये साधारण एक टेंटेटिव्हली एक सॅलरी लिहिली जाते. ह्या इंटरव्ह्यूला ही जी इंटरव्ह्यू सेलिब्रिटीची माणसं ह्या आमच्या कॅन्डिडेटला जी नवीन आहे त्यांना काही माहिती नाही, त्यांना तर गंध नाही, एक्सपिरियन्स माणसं नाही थोडी असतील, पण तुम्हाला किती पगार पाहिजे हे विचारलं जातं. अरे तुमच्याकडे बेसिक रिक्वायरमेंट जर असेल त्याच्यापेक्षा जास्त जर तो मागत असेल त्याची क्वालिटी तुम्हाला कळेल ना, तुम्ही मागू शकतात. म्हणजे मला एवढंच सांगायचं आहे, GMR आमच्याकडे नकळत दुसऱ्याकडनं कसं आमचा वचपा काढतायत हे सांगायचं आहे. म्हणजे एकीकडे सरकार आणि GMR कंपनी सांगते की मोठ्या प्रमाणात इथे नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत आणि त्यात सगळ्या नोकऱ्यात स्थानिकांना प्राधान्य दिलं जाईल. परंतु दुसरीकडे मात्र अशा पद्धतीच्या जाहिराती प्रसिद्ध करून, ज्या जाहिरातीमध्ये मेल हवा की फिमेल हवा ते नाही, ज्या जाहिरातीमध्ये पगार किती असेल ते नाही, ज्या जाहिरातीमध्ये कुठलीच गोष्ट निश्चित नाही, अशा नुसत्या जाहिराती प्रसिद्ध करायच्या आणि त्या जाहिरातीवरती आधारून आमच्या मुलांनी तिकडे अर्ज करायचे आणि मग तिथे मुलाखतीसाठी गेल्यानंतर नाही आज नको, उद्या नको, परवा नको. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी जर आपण बघितल्या तर जाणीवपूर्वक कुठेतरी आमच्या पेडण्याच्या लोकांना किंवा बेरोजगारांची थट्टा करण्याचं काम या निमित्ताने सुरू आहे असा त्याचा अर्थ होतो. आता मला एक सांगा तुम्ही की ज्या पद्धतीनं सरकारकडून चित्र तयार केलं जाते की GMR कंपनीमार्फत मुख्यमंत्र्यांनी तर स्पष्टपणे दावाच केला होता 100% नोकऱ्या या आपण यांना दिल्यात म्हणून. त्या दिवशी त्यांनी कार्यक्रम केला आणि शिफारस पत्रे आणि नेमणूक पत्रेही दिली. म्हणजे आता काय चाललंय ह्या सगळ्या गोष्टीबाबत जेव्हा आम्ही माहिती मिळवली तेव्हा नेमकी उलटी माहिती आम्हाला मिळायला लागली आहे. आता हा जो ट्रेनिंग जो प्रकार आहे, GMR कंपनीने अलीकडेच काही लोकांना ट्रेनिंगसाठी घेतलंय. आता ही ट्रेनिंग झाल्यानंतर त्यांना तिथे नोकरी मिळणार आहे का, किंवा ही ट्रेनिंग कशा पद्धतीने होते आणि या ट्रेनिंगसाठी जो पैसा खर्च केला जातो तो उमेदवाराकडून घेतला जातोय की कोण नेमका त्याच्यासाठी खर्च करतोय? पहिली गोष्ट म्हणजे हा ट्रेनिंगचा आता मला वाटतं मोठा इश्यू होणार आहे. कारण ट्रेनिंगसाठी त्यांच्यानी बोलवलंय, त्याच्यामध्ये कुठंही त्या ट्रेनिंगमध्ये लिहिलं नाही ते बाबा तुम्हाला जॉब इज गॅरंटेड, हा शब्द कुठंही नाही आहे. खरं म्हणजे ह्या गोष्टी पहिल्यांदा क्लिअर करायला पाहिजे होते. GMR ही साधी गोष्ट नाही आहे आणि ह्या सगळ्या नवीन लोकांमध्ये आतमध्ये जातात. इट इज नॉट अ रुटीन, म्हणजे बाबा पहिल्यापासून आहे असा प्रश्न नाही आहे. सो त्यांच्यानी सांगायला पाहिजे होतं, ॲडव्हर्टाईजमध्ये क्लिअरली मेन्शन करायला पाहिजे ही रिक्रुटमेंट जे ट्रेनिंगसाठी आहे इट इज ओनली फॉर ट्रेनिंग, नॉट जॉब गॅरंटी. ह्याच्यातले अमुक माणसं घेतली जातील. मला हेच म्हणायचं आहे, तुम्ही जे म्हणालात ना थट्टा करतात, GMR आमच्या पेडणेकरावरती खरोखरच थट्टा करतात. कारण तुम्ही मला सांगा, जेव्हा ट्रेनिंग घेतात फ्री दिलं म्हणजे झालं का? तुम्ही आता मला सांगा, बऱ्याच ना प्रायव्हेट कंपनीमध्ये कामाला मुलं होती, ती आता तिकडे कामाला गेलेली आहेत, ट्रेनिंगला गेली आहेत आणि नोकरी सोडून
कारण त्यांना GMR, कारण जर स्वप्न आहे, अरे माझं GMR, माझं पोट भरणार, सगळं स्वप्न, साहजिकच त्यांनी नोकरी सोडून त्या मुलांनी आता काय होणार आहे आम्हाला भीती आहे. आणि हा ज्वलंत प्रश्न आहे साहेब, कारण ही आता जे ट्रेनिंग चालू आहे त्यांच्याकडे नाही, बरीचशी माणसांनी नोकरी सोडून आली आणि ती जॉब गॅरंटी नाही आहेत आणि त्यांना तिकडे काही सांगितलं जात नाही, नाही आम्ही तुम्हाला प्रशिक्षण पत्रक देऊ. अरे प्रशिक्षण पत्रकासाठी त्यांची नोकरी सोडून यावं म्हणजे न घर का न घाट का, ही परिस्थिती आम्हाला केली का? हीच का ती 100% नोकरी आम्हाला पेडणेकरांना? ह्याच्यावरती GMRने काहीतरी खुलासा करणं खरंच गरज आहे. आणि मला वाटतं मुख्यमंत्र्यांनी किंवा सगळ्या सरकारी दरबारी सगळ्या माणसांनी काहीतरी ह्याच्यावरती तोडगा काढणं गरज आहे. आणि जर ह्याच्यात काहीतरी गैरवैर झालं तर बऱ्याच लोकांचा बळी जाणार आहे, ही फार मोठी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, GMR जेव्हा एवढं सांगतं ट्रेनिंग फ्री सगळं हे आता सुरू केलं चांगलं आहे, ते अजूनही का सांगत नाही बाबा एवढ्या एवढ्या वेकन्सीज आहेत म्हणून? जर GMRकडे समजा 100 वेकन्सीज आहेत तर त्यांच्यानी क्लिअरली सांगावं 100 वेकन्सी आमच्याकडे प्रपोज्ड येणार आहेत अमुक 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 वेकन्सीसाठी. कारण लोकांची आशा जी पेडणेकरांची आहे ती GMR वरती आहे. ते बाकीच्या त्यांच्यानी जे कॉन्ट्रॅक्टवरती जे कोणाला दिलं त्यांच्यावरती नाही, कारण त्यांना पगार GMRने दिलेला पाहिजे. त्यांचं स्वप्न आहे जसं गव्हर्नमेंट जॉब मिळावा हे स्वप्न असतं ना, तसं आमच्या पेडण्याच्या बऱ्याच लोकांना जे पीडित आहेत, ज्यांची जमीन गेली आहे, ज्यांची पंचायत जे एफेक्टेड आहेत किंवा पेडण्याचे जे लोक एफेक्टेड आहेत, त्यांना स्वप्न आहे मला GMR पगार देईल. जसं सरकारी गोव्याचं सरकार जेव्हा पगार देतो तर समाधान असतं ना, तसं GMRचं हे GMRनं पहिल्यांदा वस्तुस्थिती क्लिअर करायला पाहिजे. आणि याची गरज आहे साहेब, खूपच गरज आहे. कारण मला सांगा, सॅलेबीने आता माणसं घेतली, पगार देणार सॅलेबी, उद्या तो माणूस चांगला नाही तर त्याला ट्रान्सफर करणार. मग काय तिथे आता सुरू झालेलं आहे इकडं. मग हे काय म्हणजे ही थट्टा नाही का आमची GMRने? सो मला तरी GMRच्या सगळ्या अधिकाऱ्यांना सांगायचं आहे आणि एक प्रार्थना आहे. आणि हे प्रार्थना का म्हणतो? कारण ही सुरुवात आहे. ह्या प्रार्थनेचा GMRने विचार करावा लागेल. कारण स्वप्न आहे ते GMRकडनं पगार यावा, GMRकडे काम करावं, दुसऱ्या कुठच्या अल्टरनेटिव्ह कंपनीकडनं करायचं नाही आहे. सो तुम्ही प्रत्यक्ष सांगा बाबा आमच्याकडे 500 नोकऱ्या आहेत आणि 500मध्ये हे मॅनेजर, हे असिस्टंट, हे हाऊसकीपिंग, जे सेक्युरिटी स्कॅनर काय असेल ते क्लिअरली मेन्शन करावं. नाहीतर हा उद्रेक होणार आहे. कारण मुलं आमची अजूनही शांत आहेत, माणसं शांत आहेत. हा GMR जो आमचं स्वप्न आहे ना ते आमचं उद्ध्वस्त करणार आहे. संपूर्ण पेडण्याने संपूर्ण गोवा उद्ध्वस्त होणार आहे. कारण महाराष्ट्र लागूनच आहे नोकरीसाठी. सध्या आमच्या इंडस्ट्रीमध्ये तुम्ही बघाल गोव्यात बऱ्याचशा महाराष्ट्र आणि कर्नाटकाची माणसं भरतात, कारण त्या प्रायव्हेट एजन्सीज थ्रू असतात. सेम वे जर GMRमध्ये झालं तर मग तुम्ही कुठं हे ठेवणार बाबा, आमचं अस्तित्व कुठं सांभाळून ठेवणार? ह्याच्यावरती खरीच नितांत गरज आहे. मी GMRला एक विनवणी करतोय सगळ्यांना, पेडणेकराच्या सगळ्या पेडणेकरांच्या वतीनं, प्लीज पहिली गोष्ट मला तुमचा GMRचा एक कुठंतरी असा एक काउंटर ठेवा जिथे पेडणेकर जाऊन आपला प्रश्न विचारू शकतील. असं त्यांना असेच होतं असं काहीतरी गरज आहे. कारण लोकांच्या मनात खूप शंका आहेत त्यांचा कनेक्टिव्हिटी करण्यासाठी. सो एक कुठंतरी असा काउंटर ठेवावा जेणेकरून पेडण्याचा माणूस बाबा माझा मुलगा इकडं शिकलाय, मला एवढं काहीतरी विचारून कनेक्टिव्हिटी होणार आहे, हे एक गरज आहे. साधारण आम्ही सरकार दरबारी नसो पण बाहेरनं काम करतो, पण आम्हाला एखादा माणूस कनेक्टेड होतो. पण ऑफिशियली जर आम्हाला जर आम्ही ऑफिशियल चांगली माहिती लोकांमध्ये पोहोचू, लोकांची चांगली, जसं जर रिक्रुटमेंटला जर एवढी हजारो लोक जर आम्ही पेडण्याचे जमवू शकलो तर कामासाठी अजूनही चांगली माणसं आम्ही पेडण्यासाठी GMRसाठी देऊ. म्हणून पहिल्यांदा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती एक पहिल्यांदा पॅनल म्हणजे एक तुमचं एक काउंटर ठेवा जिथे इंटरॅक्शन होईल. लेट इट बी 24/7, नाहीतर ॲटलिस्ट ऑफिस अवर्समध्ये ठेवा आणि तो तुम्ही व्हायरल करा, पेपरमध्ये द्या. बाबा कुणाला काही प्रश्न असतील कुठच्याही जॉब रिलेटेड अमुक माणूस, बाकीच्या संदर्भात अमुक भाषा, ट्रेनिंग संदर्भात अमुक, हे जर तिला किती सोयीस्कर होणार का नाही साहेब? तुम्हाला काय वाटतं याच्यात? सो ही गरज आहे, ही तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, प्लीज याच्यामध्ये तुम्ही पण थोडं लक्ष घाला साहेब. आता तुम्ही नोकऱ्याच्या संदर्भात खूप महत्त्वाची बातमी दिली. दुसरी गोष्ट, जेव्हा विमानतळ सुरू होईल, आता मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की 15 ऑगस्ट रोजी विमानतळाचं पहिलं विमान उड्डाण करणार म्हणून. आता ऑगस्ट नसला तरी सप्टेंबरपर्यंत तरी करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. विमानतळ सुरू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात टॅक्सी व्यवसायाला तिथे मागणी असणार आहे. तुम्ही आता नोकऱ्याच्या संदर्भात बोललात. गोवा मोपा विमानतळासाठी जवळजवळ 10 ते 15 हजार अतिरिक्त टॅक्सीची गरज लागणार अशी शक्यता वर्तवण्यात येते. आणि अलीकडेच आमच्या माहितीप्रमाणे स्थानिक आमदार जे आहेत,
आणि त्यांच्याबरोबर त्यांचे जे महत्त्वाचे कार्यकर्ते आहेत त्यांनी टॅक्सी व्यवसायाच्या संबंधी अलीकडेच एक बैठकही बोलावली आणि त्या बैठकीत काहीतरी जो कोण टॅक्सी व्यवसाय ज्याचे कोणाला करायची इच्छा आहे त्यांची नाव नोंदणी केली गेली अशी माहिती आम्हाला मिळते. नेमका हा प्रकार काय आहे आणि तुम्हाला या संदर्भात काय माहिती मिळाली आहे? साहेब, हा खरं म्हणजे ना ह्या एकदम म्हणजे गहन प्रश्न आहे आणि मला वाटतं ना हा प्रश्न वाटतो एवढा प्रश्न नाही. जेवढे प्रॉब्लेम्स जर सरकार दरबारी अजूनपर्यंत सहन केले असतील त्याच्या हा 100 पटीने वाढणारा प्रॉब्लेम आहे, स्पेशली हा टॅक्सी इश्यूज. कारण पहिली गोष्ट, साधारण टॅक्सी सुरू होणं, समजा 10,000 टॅक्सी लागतील, 15,000 लागतील, कसं काय. जेव्हा रिक्रुटमेंट संदर्भातच GMR कडे जर एक स्ट्रॅटेजी नाही आहे आणि जर टॅक्सी संदर्भात नाही आहे तर दुसरा घोळ हा होणारच. आणि नोकऱ्यासाठी ठराविकच माणसं असतील. मी सांगतो, पेडण्यातला एक तेरेखोलचा माणूस म्हणा, एक इब्राहिमपूरचा, कुठच्याही कोपऱ्यातला माणूस, सगळ्यांना वाटणार मला एक टॅक्सी घालावी. साहजिकच आहे, कारण का इन्कम मिळेल. कारण स्वप्न आहे आमचं. शेवटी काय आहे, मोपामुळे आमचं काय भवितव्य जे म्हणतोय ते आम्हाला मिळणार आहे. साहजिक मला पण वाटेल अरे मी पण एक टॅक्सी घालावी. अरे पण हे खरंच होणार आहे का? जेव्हा कुठचेही इश्यू असताना लिमिटेड लोकांमध्ये असतात, पण टॅक्सीमध्ये लिमिटेड नसताना संपूर्ण पेडणा तालुका इफेक्टेड होणार आहे. त्याचे जमीन गेलेले पण आहेत, पंचायती इफेक्टेड पण आहेत, तसेच पेडणे कॉन्स्टिट्युन्सीमध्ये पण पेडणे तालुक्यातले लोक आहेत, म्हणजे हजारो संख्येने येणार आहेत. सो GMRने ह्याच्यावर विचार करायला पाहिजे. तुमची स्ट्रॅटेजी क्लिअर करा. आम्ही टॅक्सी कशा घेणार, आम्ही कुणाला घेणार, किंवा सरकारने तरी ह्याच्यावरती प्रत्यक्ष एक आम्हाला एक ऑफिशियली स्टेटमेंट द्यायला पाहिजे किंवा लिखित द्यायला पाहिजे, बाबा पेडण्याच्या लोकांनाच ह्या टॅक्सी असायला पाहिजेत. कारण हा भ्रम कशासाठी, जसा एक जॉबसाठी जो भ्रम झाला, एक 6,000 लोक आले जिथे कुणाला काय नोकऱ्यांचं ठाव ठिकाणा नाही, तसा टॅक्सीसाठी पण होणार आहे. जर पेडणेकरांना जर हे टॅक्सी मिळाले, जे आम्ही स्वप्न बघतो ते स्वप्नच जर आम्हाला नाही, तर आशा देऊन तुम्ही स्वप्न आमचं उद्ध्वस्त का करतायत? सो स्ट्रॅटेजीची गरज आहे. आता जसं मी म्हणालो, पेडण्यातनं हजारो लोक टॅक्सीचे ॲप्लिकेशन देतील. सध्या असं वारं चाललंय, बाबा असोसिएशन बनवा. सध्या असोसिएशनचं इकडं पेडण्यात संपूर्ण मी ऐकतो सगळ्या गावागावातनं असोसिएशन करूया, असोसिएशन. एक साधारण गोष्ट आहे, असोसिएशन याचा अर्थ काय? आपण टॅक्सी नसलेल्यांचं असोसिएशन करतोय काय टॅक्सीवाल्यांचं असोसिएशन करतोय? जर टॅक्सीवाल्यांचं जर आपण असोसिएशन करतो, पहिल्यांदा टॅक्सी असायला पाहिजे. टॅक्सी जर माझ्याकडे नाही तर मी टॅक्सी असोसिएशनचा मेंबर कसा होऊ शकतो, हा प्रश्नचिन्ह आहे. म्हणजे इकडे GMR आणि सरकार आमची दोन्ही बाजूने आम्हाला म्हणजे मारणार आहे. कारण आता ते मेंबर करणार, अरे ज्या माणसाकडे टॅक्सीच नाही तो टॅक्सी असोसिएशनचा मेंबर कसा होऊ शकतो? म्हणजे तुम्ही एक चुकीची माहिती. आणि उद्या समजा कुणाला वाटत नाही मला टॅक्सी घ्यावी, समजा मी एक टॅक्सी घेतली, एक माणसाने एक लोन काढून समजा एक 10-20 लाखाची गाडी घेतली आणि मी बाबा मेंबर झालो. अरे पण त्याची गॅरंटी काय घेताय तुम्ही त्या माणसाला इन्कम जनरेशनची? म्हणून मी म्हणतो स्ट्रॅटेजी द्या. आणि समजा असे 1000 लोकांनी पेडण्याच्या गाड्या दिल्या, समजा मला वाटतं पेडण्याच्या कमीत कमी 10,000 ते सहज लोक घेतील. ह्या 10,000 खरेच एवढे तिकडे कस्टमर्स येणार आहेत, तिकडे एवढे पॅसेंजर्स येणार आहेत का? एक समजा आली एक टॅक्सी मी आज घेतली, 10,000 लोकांनी ॲट अ टाइम सगळ्या घेतल्या, बिकॉज अरे चांगलं आहे. आणि जर विमानं 4 आली, आपण पकडूया 4च सुरुवातीला, म्हणजे 1000 लोक आले, 1000 लोकांसाठी 10,000 टॅक्सी लागणार आहेत का? हा प्रश्नचिन्ह आहे. म्हणून जी स्ट्रॅटेजी स्टेप बाय स्टेप सरकारने आणि GMRने क्लिअरली सांगावे. कारण जे लोन घेणार ते लायबिलिटीमध्ये येणार आहेत. शेवटी काय त्यांना इन्स्टॉलमेंट कोण देणार नाही आहेत. सो ते 10,000 लोकांतले ठराविक लोकांनी ठरवू दे, बाबा अमुकच लोकांनी गाड्या घ्याव्यात, त्यांना अजून तुम्ही त्रासात उडू नका. कारण इकडे जमीन गेलेली आहे, इकडे शेती गेलेली आहे, एअरपोर्टने आम्हाला काय चांगलं झालेलं नाही आहे, वाईट घडणार आहे आणि ह्याच्या पुढे खूप वाईटच घडणार आहे. ही स्वप्न आमची स्वप्नावतच राहणार, हे नक्कीच आहे. आणि मी सांगतो पेडणेकर एक दिवस असा उठाव करतील की तेव्हा खरंच सरकारला म्हणा आणि सगळ्यांना जाणीव येईल काय आहे तो. कारण ही जागा ही असा जर एअरपोर्ट त्यांच्या कॉन्स्टिट्युन्सीमध्ये झालं असतं त्यांना जाणवलं असतं. हे आमच्या ह्याच्यामध्ये होतं ते आम्हाला, आम्ही तिकडचे घरचे आहोत, आम्ही बाहेरचे नाही आहोत. सो मला वाटतं हा खूप मोठा आणि मी ऐकलं हे असोसिएशन करा, हे करा, ही चुकीची माहिती आहे. माझ्या पेडणेकरांना सगळ्यांना विनंती आहेत,
तुम्ही अफवांना बळी पडू नका. शिक्षणाची गरज ह्याच्यासाठीच असतं. ज्या माणसाकडे टॅक्सी आहे तो टॅक्सी असोसिएशन मेंबर होऊ शकतो. ज्या माणसाकडे टॅक्सी नाही तो होऊ शकत नाही. ज्याच्याकडे बस आहे तो बस ओनर्सचा असोसिएशन होऊ शकतो. जसं आमच्याकडे पेडण्याला सध्या माझ्या अंदाजाप्रमाणे असोसिएशन थोडी फॉर्म पण झालेली आहेत, पण टॅक्सी नसणाऱ्या माणसाला ते होऊ शकत नाही. पैसे कलेक्शनचं पण काम सुरू झालेलं आहे. ह्याच्यावरती तुम्ही लक्ष देऊ नका. माझ्या प्रिय पेडणेकरांनो, सगळ्यांना सांगतो, ह्या अफवांना तुम्ही बळी पडू नका. तुम्ही, मला वाटतं ह्याच्यासाठी सरकार दरबारी आपण वजन वापरून त्यांच्याकडे तुम्ही आमच्या आमदाराकडसून विचारून घ्या किंवा त्या मंत्र्यांकडसून किंवा आमच्या मुख्यमंत्र्यांना, बाबा कसं काय, देन वी विल गो. नाहीतर आम्ही जर गाड्या घेऊन लोणामध्ये पडू तर आम्ही न घरका ना घटका आहोत. ती परिस्थिती पण बिकट होणार आहे. ह्यासाठी मी सरकारनं पण ह्याच्यावर दखल घ्यावी ही माझी स्पेशली मुख्यमंत्र्यांना कळवळीची विनंती आहे. कारण माझ्या पेडणेकर अजून तुम्ही पुढे अडचणीत आणू नका. माझा शेवटचा प्रश्न, तुम्ही विधानसभा निवडणुकीपूर्वी काम सुरू केलं, प्रत्येक गावागावात वाड्यावाड्यावरती पोचलात, विधानसभा निवडणूक झाली, तब्बल पहिल्यांदाच निवडणूक लढवत असताना तब्बल 9,500 लोकांनी तुमच्यावरती विश्वास दाखवला. अर्थातच तुमची जबाबदारी आता ठरली आहे की त्या 9,500 तुम्हाला काम करावंच लागणार आहे. पेडण्याचे जे सध्याचे आमदार आहेत प्रवीण आर्लेकर यांनीही आपल्या पद्धतीनं काम सुरू केलं आहे. आता परवाच्या दिवशी जेव्हा पावसामुळे पाणी भरलं त्यावेळेला मोपा विमानतळावरून मोठ्या प्रमाणात पाणी खाली गावात आलं, परंतु त्यांनी कुठेतरी एक प्रतिक्रिया दिली की पाणी कुणाच्या घरात आलंच नाही म्हणून. आणखी वेगवेगळे विषय असतील, GMRच्या नोकऱ्याच्या संबंध असतील, मुख्यमंत्र्यांनी GMR कंपनीमध्ये ज्या नोकऱ्या दिल्या यांना नियुक्तीपत्रे दिली, त्या कार्यक्रमालाही खुद्द आमदार हजर होते. तुम्ही म्हणता तसं टॅक्सीचा विषय जो आहे त्याच्यात देखील आमदारांनी आता पुढाकार घेतला आहे. तर आमदारांच्या या 100 दिवसाच्या कामगिरीकडे तुम्ही कसं काय बघता? ह्या 100 दिवसाच्या कार्यकाळात पहिल्यांदा पेडणेकराला अजून सैरावैरा करायचं काम सध्या चालू आहे. कारण एक्झाम्पल एम्प्लॉयमेंट, जिथे स्ट्रॅटेजी नसताना एम्प्लॉयमेंट जर रिक्रुटमेंट होतंय, पेडणेकरासाठी एखादा दिवस ठेवून जर रिक्रुटमेंट केली असतं तर मी समजलं असतं या 100 दिवसासाठी बाबा पेडण्याच्या माणसासाठी काहीतरी काम केलं. तुम्ही पब्लिकमध्ये सगळ्या संपूर्ण ऑल ओव्हर इंडियाच्या ह्याच्यामध्ये तुम्ही पेडणेकरांना घुसून जर रिक्रुटमेंट केली तर पेडणेकरांसाठी केलं काय, मी मान्य करायला तयार नाही. सो इकडं कुठेतरी आपण खाली पडलोय. नंबर 2, ही रिक्रुटमेंट, कारण हे पोटाचा प्रश्न आहे, प्रत्येक घराघरातला प्रश्न आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, GMRचं आता पाणी आलं. हे पाणी वगैरे येणं हे साहजिकच आहे आणि येणारच, हे पुढे होणार आहे. ह्याच्यासाठी जो का प्रयत्न आहे हो, GMRनं आम्हाला पेडणेकरांना विश्वासात घेऊन त्या गावच्या लोकांना सांगायला पाहिजे. कारण गेल्या वर्षी पाणी आलं उगवेतनं, ह्या वर्षी आलं निगातनं, पुढच्या वर्षी येणार आहे कासारवण्यातलं, त्याच्या पुढच्या वर्षी कुठून तरी येणार. म्हणजे कुठून ना कुठे गाववाले आमचे त्यांना सफर होणार आहेत. हे पाणी जे एक फ्लो आहे हे कुठंतरी जावंच लागणार आहे. त्याच्यासाठी स्ट्रॅटेजी GMRने काय केली, पब्लिकली करा, पेडणेकरांना सांगा. कारण त्यांना प्रिकॉशन तरी घेऊ द्या. तुम्ही इतके वर्ष तुम्ही तुमच्या कामात बिझी राहिला असाल, आता तरी गरज आहे. कारण आता ही पावसाची एक सुरुवात जाऊन तर एवढा झालं तर पुढच्या पावसात अजून काय होणार, कारण तिकडे उतळ आहे, प्रश्नच नाही. संपूर्ण कॉन्क्रिटीकरण, पाणी कुठं तरी जाणारच. ह्याचा निचरा कसा करावा हे GMRला माहीत असणार आणि त्यांनी केलं पण असेल. अरे पण ते पब्लिकली आणून दाखवा. आणि जर तुमच्याकडे निचराचं जर योजनाच नव्हती तर गेल्या वर्षी उगव्यात ना, ह्या वर्षी तर इकडं शेती किती खराब झाली. लोकांनी आता शेतीचं भरपाई काय देणार. घरात गेलं, थोड्यांनी म्हटलं घरात पाणीच गेलं आहे. अरे त्या घरात गेल्यानंतर करणार पाणी गेलं काय नाही, त्याच्यावरती मी जास्त बोलायचं मला इच्छा नाही आहे. कारण जे होते ते माझ्या पेडण्याच्या लोकांसाठी होतंय आणि आम्ही पेडणेकर किती बोलून कुणाचं लक्ष नाही. आम्ही एवढे आता किती सहन करतोय, कोणी किती लक्ष दिलं आहे आणि ह्याच्या पुढे किती देणार. ह्या 100 दिवसात तर हीच सुरुवात आहे, तर पुढे काय होणार माहीत नाही. पण मला खात्री आहे नक्कीच काहीतरी चांगलं करतील. कारण पेडण्याची माणसं जागी झाली आहेत, पेडण्याची माणसं येत आहेत, वरती आहेत. तुम्हाला सांगतो, माझं ऑफिस जे माझं नाही, आमचं मिशन फॉर लोकल हे पेडणेकरांचं ऑफिस,
ह्याच्यामध्ये जी वर्दळ चालू आहे ना, ह्याच्यावरनं कळतंय पेडणेकर हा वाढतोय. पेडणेकरांचं जागरण झालं, त्यांना एक सुशिक्षितपणा आला आणि त्यांना कळतंय काय कसं करायचं आहे. सो असं नकळत बऱ्याचशा गोष्टी होतील. पण आमदारांनी आमच्या पेडण्यासाठी कधी चांगला विचार करावा. 100 दिवसात काय झालं नाही ते मला तरी माहीत नाही, पण येणारी जी आमची 5 वर्षात आहे त्याच्यात खूप खूप योगदान आमचा आमदार देऊ शकतो. त्याच्यासाठी चांगली माणसं सोबत असणे, चांगल्यांचे विचार घेणं गरज आहे. मी म्हणत नाही कोणी कसं जगावं, कोणी कसं करावाचा, पण एक पेडणेकर ह्या नात्याने मी सांगू इच्छितो, ज्याचा फायदा माझ्या पेडण्यासाठी संपूर्ण होईल, ह्याच्या एवढी चांगली गोष्ट आणि नाही आहे. सो प्लीज सरकारने याच्यावरती पराभव ही यशाची पहिली पायरी असं आपण म्हणत असतो. पराभवानं खचून न जाता विजयासाठी पुन्हा जिद्दीनं पुढं जाणं, अशा पद्धतीनं जो मार्ग पत्करतो तोच आयुष्यात यशस्वी ठरतो. आपल्याबरोबर आज राजन कोरगावकर आहेत. विधानसभेत पराभूत झाले, परंतु पराभवापेक्षा आपल्याला 9,500 लोकांनी मतदान केलं आहे याची जाणीव ठेवून त्यांनी आपलं काम सुरूच ठेवलेलं आहे. पेडणेसाठी त्यांनी अनेक योजना, अनेक स्वप्न पाहिलेली आहेत. अर्थात आज ते निवडून जरी आले नसले तरी आपल्या पद्धतीनं ज्या काय गोष्टी शक्य होतील त्या सगळ्या गोष्टी करण्याचं काम त्यांचं नित्यनेमाने सुरू आहे. परंतु त्याचबरोबर ते निवडून न येताही जे आमदार निवडून आलेले आहेत त्या आमदारांनी पेडणेच्या चांगल्याचा, पेडणेकरांच्या भल्याचा विचार करावा आणि त्या दृष्टीने प्रयत्न करावे अशी विनंती ते करत आहेत. परंतु एक महत्त्वाची गोष्ट या आमच्या मुलाखतीतून एक महत्त्वाची गोष्ट स्पष्ट झालेली आहे की पेडणे मतदारसंघात जो मोफा विमानतळ येतोय त्या मोफा विमानतळासंबंधी जी GMR कंपनी हा जो विमानतळ बांधतोय ती कंपनी आणि त्या कंपनीकडून राबवण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टी, मग ती नोकर भरती असेल, इतर विमानतळाशी संबंधित व्यवसाय असतील, त्या सगळ्या नोकर भरती व्यवसायासंबंधी ज्या काय गोष्टी सध्या सुरू आहेत त्या गोष्टी जर अशा सुरू राहिल्या तर भविष्यात पेडणेवर मोठं संकट उद्भवू शकतं. पेडणेत स्थानिकाकडून मोठा उद्रेक होऊ शकतो. या गोष्टी जर आपल्याला टाळायच्या असतील तर GMR कंपनी आणि राज्य सरकार यांनी एकत्र पद्धतीने या सगळ्या गोष्टी व्यवस्थित पद्धतीने हँडल करण्याची गरज आहे. स्थानिकांना विश्वास घेऊन, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींना विश्वासात घेऊन या सगळ्या गोष्टी त्यांनी व्यवस्थितपणे मार्गाला लावण्याची गरज आहे. कुठेच पेडणेकरावरती अन्याय झाला अशी भावना जर उद्भवली तर त्याचा विस्तार होऊन मग तो विस्तार होऊन उद्रेक होईल आणि त्या उद्रेकातून मग भविष्यात नेमकी काय परिस्थिती निर्माण होईल ते काही सांगता येणार नाही. आज या ठिकाणी आजच्या या टू द पॉईंटमध्ये राजन कोरगावकर यांनी आपल्या कामाबद्दल माहिती दिली, पेडणेशी संबंधित वेगवेगळ्या गोष्टींची त्यांनी माहिती दिली आणि पेडणेसाठी आपण सातत्यानं काम सुरूच करणार, काम सुरूच राहील अशी त्यांनी खात्री दिलेली आहे. त्यामुळे त्यांचे खूप खूप आभार. धन्यवाद.